कधी वाटतं का की आपण एकटेच संघर्ष करतोय? मार्तंड विजय अध्याय 31 मध्ये प्रभू भक्तांना दिलासा देतात, मी तुझ्याच पाठीशी आहे. चला तर मग अध्याय 31वा सुरू करूया. अध्याय 31वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जय दैत्यवन पावका, जय जय ऋषी कुळ रक्षका, जय जय दीन अनाथ रक्षका, जय आद्रिवासी स्वामिया. या अध्यायी प्रश्न सुंदर, चंपाषष्ठी स्कंदषष्ठी मनोहर, अष्टमी कृष्ण चतुर्दशी परिकर, हिंदोळा व्रत जाणीजे. कामना धरून चित्ती, जे खेटीचा नेम धरिती, त्याची कामना पशुपती, सफळ करी निज प्रतापे. ऐसे 6 प्रश्न संक्षेपे करून सांगेल कल्पका लागून, आधार ग्रंथीचा पाहून लिहिला असे निश्चयसी. चंपाषष्ठी स्कंदषष्ठी व्रत. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी रविवार, शततारका नक्षत्र, कुंभीचा निशाकर, तो सुदीन प्रेमपुरी लिंगे कुचर. ऋषी प्रार्थने झाली असती, तो उत्साह दिवस सुंदर, प्रतिपदे पासून आरंभ साचार. घटमाळ दीप फुलोरा परिकरम, नमे करोनी करावी. मखर तोरणे करून देवगृह करावे शोभायमान. ब्राह्मण भोजने प्रतिपादेपासून परम भक्तीने करावी. प्रतिपदेपासून पुरण षष्टीपर्यंत घालायचा नेम. ब्राह्मण सुवासिनी भोजन अनुकूलतेनुरूप करावे. प्रतिपदेपासून 10 ब्राह्मण नित्य घालावे भोजन. षष्टीचे दिवशी अभिषेक करून पूजा सांग करावी. हेही अनुकूल नसलियासी, एक रुद्धी भोजन घालावे द्विजासी. तैसेच भोजन सुवासिनी अति सन्माने घालावे. हेही नसे अनुकूल, तरी एक द्विजास भोजन. निदान षष्टीस ब्राह्मण भोजन अन्य करून तोषविजे. कथा कीर्तन गायन नृत्य करून अत्यंत तोषवावा महासा रमन. 6 दिवस दुर्भाषण कोणासही करू नये. प्रतिपादेपासून नित्य पूजन करावे अनुकूलतेने. षष्टीचे दिवशी विशेष पूजन अतियज्ञ करावे. कालोद्भव पुष्पे सुगंधित, तैशाच पत्र्या तंत्रोक्त, तुलसी बेल दुर्वा दवना सुगंधित, अतियज्ञ मेळविजे. वेदोक्त मंत्र तंत्रोक्ते करून पूजावा मासा रमन. फुलाची शेज भरून वरी नाग वेली अर्चिजे. परिमळ द्रव्ये वाहावी विपुल, भंडार वाहवा निर्मळ. आत कर्पूर कस्तुरी प्रबळ, ऐसा भंडार वाहावा. मग अष्टांग पूजा करून धूपदीप कर्पूर उजळून, महानैवेद्य ताटी भरून देवालागी समर्पिजे. अनुकूलतेने पक्वाने मुख्य असावे पुरण. रोडगा वृत्तांक भरीत मेळवून, रोडगा गोधूम पिष्टाचा. हे नैवेद्यास पाहिजे अगोदर, या वाचून तृप्ती नसे साचार. तांबूळ दक्षिणा देवासमोर ठेवून संकल्प कीजे. आरतीस दीप पूर्णांचे करून ओवाळीजे चरण. स्वामींचे मग दीपिका प्रज्वळीजे. पूजन करा पंचोपचारे. वाम करी दीपिका घेऊन, हस्ते दीपपात्र घेऊन, पादादी मस्तकादी पर्यंत भ्रमण करून रूप अवलोकीजे. नंतर टाळेकीचे पूजन करून स्वकीय परकीय मिळवून, एळकोट नाम उच्चारून पात्र स्वकरे उचलीजे. प्रसाद सर्वांस देईजे, भंडार सर्वांस चर्चिजे. दीपिकेचे विसर्जन कीजे, तीर्थ देईजे सर्वांसी. आरतीचा विधी संपूर्ण, गताध्यायी निरोपण. तेथे पुरीत असावे घृते करून, प्रज्वलित बर्वे करून आरती स्वामींस करावी. मंत्र पुष्पांजळी स्वरे करून अर्पावी श्रीचरणी भाव धरून. प्रदक्षिणा 3 मंत्र उच्चारून अतियज्ञ कराव्या. मग ताळिकेचे करावे पूजन, एळकोट नाम उच्चारून करावे तळिका भरण. परम भक्ती करोनिया, साष्टांग नमस्कार 3 करून नाना स्तवती तोषविते म्हाळसा रमण. मग दाम्पत्यास घालावे भोजन, तांबूळ दक्षिणा देऊन बोलविजे. देवाचा नैवेद्य झाकून ठेवावा. आपण निर्शनाचा फराळ करावा. रात्री जागर करावा. हास्य गीत विनोदे भंडार विपुल देवास टाकीजे. आपण सर्वांगास चर्चिजे. मुख्य भावत जाणीजे, कार्य सिद्धीस कारण. हे संकट आदितवार व्रत, साधक करती भावयुक्त, त्यांचे कार्य सफळ होत. प्रमाण 21 आदितवार, कोणीही स्वरूपे करून. स्वप्नी सांगे मार्तंड येऊन, 21 आदितवारांचे उल्लंघन
कदा काळी होत नसे. कार्यसिद्धी झाली यावरी व्रत समाप्ती करावी निर्धारी. 21 दाम्पत्य असावी बरी अवांतर अनुकूलतेनुरूप. ते दिवशी नैवेद्यास अन्ने करावी 21 पक्वाने बरवी. सांगेन ती परिसावी चित्ती विश्वास ठेवून या. पायस करावे हेची सिद्धान्न 21 शेर दुधाचे प्रमाण. माझी द्रव्यतंत्रे पाहून टाकून पायस सिद्ध कीजे. गोधुमाची खीर हेची परमात्र. माझी खसखशीचे दूध काढून आत मेळवून शिजवावे जाण. आत गुळ खोबळे मिळविजे 1 शेरास गुळ अच्छेर अथवा मिळविजे पावशेर. खोबरे अधपावस निर्धार असे तंत्र निश्चयसी. चित्रान्न म्हणजे खिचडी. शुशकुल्या म्हणजे करंजा जाण. सायकान्न म्हणजे चिरोट्या प्रमाण प्रसिद्ध असते. बुंदी शिरा जिलेबी साखर भात तैसाच पाही वृत्तांक भात. घेवर मांडे रुचकर बहुत बहुयज्ञ करती. अप्रूप म्हणजे घारगे जाण. वटक हे वडे प्रमाण. आंबोळी धिरडी जाण प्रसिद्ध असते सर्वांसी. फेनिका म्हणजे तारफणी तैसीच पाही साखर फेनी. तैशीच बासुंदी साखर मिळवूनी दुधाचे यज्ञ करावे. लाडू करावा शेराचा तैसाच करावा तिळाचा. तैसाच पाही मुगाचा अतियज्ञ करावे. पोलिका पेशलान म्हणजे पुरणपोळ्या. आत पुरण घातलिया आनंद असे भक्षावया. ब्राह्मणा लागी जाणीचे. याहून जे पदार्थ आवडती ते तकेही करावे निश्चिती. शाखा व्यंजने कोशंबिरी प्रसिद्ध असते जाणीजे. परिभरित कंदर्प निश्चित. रोडगा गोधुमाचा मिश्रित घृत हे नैवेद्य असलिया तृप्त नसलिया तृप्त होत नसे. ऐसा पाक सिद्ध करून तंत्रोक्त पूजावा म्हाळसा रमण. मग ब्राह्मणांचे पाद प्रक्षालन परमभक्तीने करावे. दाम्पत्याची पूजा करून कपाळी भंडारा लावावा जाण. कंठी पुष्पहार गुंफून घालावे बहुत यज्ञ करून. स्त्रियाच हरिद्रा कुंकुम दिजे. करास गंध विकसित लाविजे. भांगी गुलाल भरिजे परम विनयी होऊनिया. हनुवटीस बुक्का लाविता परम संतोषी. जगन्माता साष्टांग नमस्कार करिता सूत प्रसन्न होत असे. ऐसा समारंभ सिद्ध करून देवास महानैवेद्य दाखवून पिष्टांचे दीप 9 करून देवास आरती करावी. दीपिका प्रज्वलित करावी. तिचे पंचोपचारे पूजन करून दीपिकेस भंडार वाहून वाम करी धारण कीजे. सव्य हस्ती दीप पात्र घेईजे. वाम करी दीपिका धरिजे. श्रीसा आरती कीजे निज भक्ती करोनिया. मग उंच स्वरे पुष्पांजली वाहोनी तोषविजे चंद्रमौळी. प्रदक्षिणा करोनी प्रणिपात वेळोवेळी. स्वामी अग्रभागी करावे प्रार्थावे कर जोडून. मी अपराधी असे दीन स्वामी प्रसादे करोनिया. व्रत सिद्धीस गेलेसे मग तळी भरावे प्रेमे करून. तळिकापत्र मस्तकी घेऊन नृत्य करूनी तोषविजे मल्लहान. प्रसाद सर्वांस देईजे. दाम्पत्यास धूप दीप दाखवून मल्हारी माळसा रूप जाणून. नमस्कार साष्टांग घालून संकल्प सोडून पूजन कीजे. तांबूळ दक्षिणा देऊन दाम्पत्य बोलविजे वंदून चरण. या व्रतास नसे हवन व्रत सफलता अन्नदाने. मौन उभे राहू नये जाण. वरकड साहित्य मिळविजे अनुकूल तेन. नैवेद्य पायसाचा दाखवून निशी भोजन करावे. उत्तम दाम्पत्य असावे. एक ब्राह्मण त्याच भावे. अनुकूल नसली सश्रीस निवेदावे. दुर्बळ मी म्हणोनिया. मग रात्री जागरण होईल तितके करावे जाण. श्वानास भाकर घालून मग भोजन करावे. पात्र असावे रजताचे त्याचे अभावे पितळेचे. स्वच्छ करोनिया अष्टदळे गंधाचे अतियज्ञ काढावे. प्रदक्षिणेचे मार्गी जाता कृष्ण मुंग्या भेटता. त्यास साखर सोजी तत्वता भक्ती मार्गे घालावी. सोजी 4 पैसे भार साखर तितकीच साचार. घृत घालून या सुंदर भंडार आत टाकावा. ती सोजी साखर मातंड परम. मुंग्यास द्यावी भावे साचार. जितके कण भक्षिता ती मुंग्या परिकर तितके दोष परिहार होती. हा नेम 1 संवत्सर पर्यंत चुकू न द्यावा जाणून स्वहित. कार्यसिद्धी माळसाकांत निश्चयसी करीत असे. मल्लासुरानेवर मागून मनुष्य हितास गोविला पंचवंदन. म्हणून लिंगरूपी भगवान भक्त कामना पुरवतसे.
मुख्य निश्चयाचे बळ असलिया होतसे फळ, अभावे करिता होय बरळ, कार्य न होय दयांचे. 6 प्रश्न समाप्त झाले. याहून प्रश्न जे राहिले ते पुढील अध्यायी निरोपले, ते कृपा करून परिसिजे. श्रीमद बाजी गुरुचरणारविंद भ्रमर, लक्ष्मी नारायणाचा कुमार, अभिधानसे गंगाधर उपनाम कमळाकर जाणीजे. स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिसोद प्रेमळ भक्त निस्सिम मार्तंड उपासक जे. श्री मासा कांतार्पण मस्तू. श्रद्धेतच खरी भक्ती आहे. विश्वास ठेवा, भक्ती करा आणि धैर्य सोडू नका. प्रभूंची कृपा योग्य वेळी नक्कीच प्राप्त होते. हा अध्याय आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा. असेच भक्तिमय अध्याय ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. जय श्री मार्तंड.